महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित दादा पवार यांचा बुधवारी सकाळी बारामती नजीक बोजुबावी परिसरात झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे। त्यांच्या समवेत विमानातील वैमानिक, सुरक्षा रक्षक व अन्य 5 जणांचा देखील मृत्यू झाला असल्याची अधिकृत घोषणा DGCAच्या वतीने करण्यात आली आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी म्हणून अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीला निघाले होते। मात्र बारामतीजवळ पोहोचल्यानंतर लँडिंग करण्यापूर्वीच विमानात काही तांत्रिक बिघाड झाला व हे विमान धावपट्टीऐवजी बाजूच्या डोंगराळ परिसरात कोसळताच विमानाने पेट घेतला व त्याचे अक्षरशः तुकडे झालेत। ज्या परिसरात हे विमान कोसळले तेथील गवत, झाडे, झुडपे देखील जळून खाक झाली आहेत। त्यामुळे या अपघातात कोणीही बचावले असल्याची शक्यता सुरुवातीपासूनच नाकारली जात होती। मात्र सर्व जखमींना बारामतीच्या शासकीय रुग्णालयात देण्यात आल्यानंतर स्थानिक डॉक्टर्स व वैद्यकीय पथकाने उपचार सुरू केल्याचे सांगण्यात येते। मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वी 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। दरम्यान डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन या संस्थेच्या वतीने सदर विमान अपघातातील 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असल्याने या संदर्भातील संशय आता दूर झाला आहे। महाराष्ट्राच्या व एकूणच देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव असलेले शरद पवार यांचे पुतणे असलेले अजित पवार हे गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात आपले अस्तित्व सिद्ध करून आहेत। सुमारे 6 वेळा ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेत। अर्थ, सिंचन, नियोजन अशा विविध विभागांचा कारभारही त्यांनी यशस्वीरित्या चालवला। काही काळ ते लोकसभेचे सदस्य म्हणून कार्यरत राहिले होते। मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात अधिक स्वारस्य घेत त्यांनी पुढील काळात येथील राजकारणात कार्य केले। शरद पवारांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचा एक दमदार नेता, सहकार क्षेत्रात आणि एकूणच प्रशासकीय कारभारात त्यांची पकड मजबूत अशी मानली जात होती। त्यामुळे वयाच्या केवळ 60 त्यांचे जाणे हे अनेकांना धक्कादायक ठरले आहे। सामान्यपणे VIP प्रवास करणार असल्याने विमानातील सुरक्षा व तांत्रिक व्यवस्था वारंवार तपासली जाते। त्याबाबत खात्री केल्यानंतरच विमान उड्डाण भरते। असे असताना देखील मुंबईपासून केवळ 200 ते 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या बारामतीपर्यंत पोहोचतात या विमानात तांत्रिक बिघाड होणे ही बाब संशयास्पद ठरते आहे। त्यामुळे हा अपघात होता की घातपात असाही प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे। दरम्यान सदर अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनी बारामतीकडे धाव घेतली आहे।